access to the greatest store of wealth. For ASK, 16 minutes, 4 overs. सर एक मिनिट टायमर लावतो. ओके Start करा, लेट्स स्टार्ट. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच षटक असणार आहे पॉवर प्लेचं आणि 3 षटकं असणार आहेत विदाउट पॉवर प्ले. 16 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. चौकार नव्हता मागच्या चेंडूवरती. आता सर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बदलली ते दाखवून खेळलेला फटका हवेत गेलाय. फिल्डर त्याच्या खाली कोणीच नाहीये. फटका जाईल सीमारेषे पार. नाही, अडवणूक केली गेली आहे त्या फटक्याची आणि नक्कीच अडवणूक करून त्या फटक्याला पुनश्च एकदा मैदानाच्या आत फेकलंय. तर पनवेल वॉरियर्स वर्सेस कडंजाडे वॉरियर्स या संघात स्वरूप झालेल्या मॅच मॅन ऑफ द मॅच आणि मागील झालेल्या पनवेल वॉरियर्स वर्सेस करंजाडे वॉरियर्स या संघातले मॅन ऑफ द मॅच राहिले आहेत अमित शिंगारे आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर राहिले आहेत सागर पाटील. आणि मागील झालेल्या कळंबोली वॉरियर्स वर्सेस उल्वे युनायटेड या संघातले मॅन ऑफ द मॅच राहिले आहेत अरुणेश शिंदे आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर राहिले आहेत अजित गुजर. चला लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस का बॉस जवळ यायचंय. यावेळेला रिव्हर्स स्वीप केला चेंडूला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे पार. आलाय MOC चौकार. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 11 वर येऊन पोहोचली. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी. नेरुल आयकॉनिक कलंबोली वॉरियर्स नेक्स्ट मॅच आहे. प्लीज तुमच्या कॅप्टन्सला टॉससाठी पाठवून द्यावे. नेरुल आयकॉनिक वर्सेस कलंबोली वॉरियर्स. प्लीज टॉस का बॉस बॉक्समध्ये टॉससाठी पाठवून द्यावे. on behalf of Doctors Foundation Champions Trophy 2024 organizing committee, we request Dr. Devendra Pal sir, please sir, to come forward on the dais of the Tosca Boss to present the Man of the Match awards and the Most Valuable Players awards through your auspicious hands. Hello. Sir, एक minute. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 1.1 षटकांनंतर दुसरा चेंडू दरम्यान. यावेळेला चेंडूला खेळलाय समोरच्या दिशेने डीप मिड लॉंगॉनचा फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय आणि तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या आता 16 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 1.2 षटकांनंतर धावसंख्या 16 वर येऊन पोहोचते. 16 धावा नक्कीच झाल्या आहेत धावफलकावरती आणि 4 षटकांचा हा सामना असणार आहे. यानंतर आणखीन 2 षटकांचा खेळ उरलेला असणार आहे. 16 मिनिटं. Thank you, Swarup. Thank you very much. I request Dr. Devendra Pal sir from MOC, the Cellular Cancer Center, to present the most awaited award for the Man of the Match to Dr. Amit Shingare for his best performance. Yes. Sir, yeah, please hold this check. And the 500 rupees cash prize also. Thank you very much, sir.
Now the sir, please. Yes, yes. Now need. Hey, hey. For the same match, Sagar Patil. I request Dr. Sagar Patil. हाँ. त्यांच्या वतीने पूर्ण टीम तिकडेच आहे. बरं. नेक्स्ट मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅन ऑफ द मॅच अरुणेश शिंदे. यावेळेला फुल टॉस चेंडू होता आणि त्यावर मात्र केलाय फुल टोल वसूल. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय एमओसी षटकार. The next man of the match award through the auspicious hands of Dr. Devendra Pal sir goes to Dr. Arunesh Shinde. Thank you very much. And the trophy, cash prize of 500 rupees to the, on behalf of Dr. Foundation Champions Trophy Organizing Committee. Thank you Dr. Devendra Pal sir. Now the next award is Most Valuable Player Award. This goes to Dr. Ajit Guzar. May I request Dr. Ajit Guzar sir, please? Yes. Sir, this Most Valuable Player Award is the award given to the player who has performed very well, but unfortunately his team has lost. So we are appreciating even his efforts. Okay. So this Most Valuable Player Award and the trophy goes to Dr. Ajit Guzar. Ajit Guzar sir. Thank you very much sir. Thank you very much. Yes. Thank you sir. Thank you Devendra Pal sir. Please come. Please toss. I request Dr. Devendra Pal sir to be here on the dais. Nerul Iconics. 2 षटकांनंतर Dr. Naeem धावसंख्या sir. 27 धावा. 2 षटकांनंतर धावसंख्या 27. सागर पाटील. प्लीज कंटिन्यू सर. Dr. Sagar Patil, most valuable player. कुठे? सागर ना? सागर पाटील for करंजडे Warriors. आ जाओ फटाफट. So this most valuable player award goes to Dr. Sagar Patil of Karanjade Warriors. Even though his team has lost, but he has performed very well. We are appreciating his efforts. Thank you, Dr. Pal sir. Now, thank you very much. Now I call upon to the captain, Dr. Naeem, for Nerul Iconics to please come forward on the dais. And the next team, Kalamboli Warriors. Captain for the Kalamboli Warriors, I request captain for the Kalamboli Warriors, please come fast. Please come fast. Yes. So, Kalamboli Warriors, yes. Dr. Arvind Kutarkar, captain Kalamboli Warriors, and Dr. Naeem for the Nerul Iconics. I request Dr. Devendra Pal sir to toss the coin. It should fall down like this. Call करना. Dr. Arvind is going to call. Sir, it's perfect. The toss was perfect. And the tail, heads was the call from Dr. Arvind for Kalamboli and the tail. Dr. Naeem has won the toss. I go for bat. Okay, Dr. Naeem has chosen to bat first. What would be your target? So last match, what our team has performed was very good. So now we'll try to chase them. Let's see what happens. Okay, so you'll go for the batting. Okay. Now next, what about your team strategy? We'll try to restrict them to, below 50. Could be 40, 50. Thank you. We wish you all the best. Dr. Foundation, wish you all the best. Play well, enjoy well. Thank you. Thank you, Dr. Devendra Pal sir. This presentation is over from the dais of the toss ka boss. I would request Dr. Devendra Pal sir to come on the stage, please. Please sir. आइए. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि नो बॉल येताना पाहायला मिळतोय. 5वा चेंडू हाताळताना 6वा चेंडू हाताळताना माफ करा, धावसंख्या जर आता पाहिली तर 33 वर येऊन पोहोचते. फ्री हिटचा चेंडू येणं अजूनही बाकी. दरम्यान फ्री हिटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज अल्ताफ तयार.
यावेळेला बॅटची कडा घेतली आहे, परंतु झेल जरी झाला असता तरी तो ग्राह्य धरला गेला नसता, कारण फ्री हिटचा चेंडू होता. आणि नक्कीच यावेळेला 2 धावा घेण्यामध्ये समर्थ राहिले आहेत दोन्ही फलंदाज. तर या ठिकाणी आपले पाहुणे उपस्थित आहेत. द सेल्युलर कॅन्सर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड MOC डॉक्टर देवेंद्र पाल साहेब, आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी मी डॉक्टर फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम आणि तसंच प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फेलिसिटेट करायचं आहे डॉक्टर देवेंद्र पाल सर यांना. 3 षटके या ठिकाणी संपलेत आणि 3 षटकांनंतर धावसंख्येकडे आपण पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 35, 2 गडी बाद. दरम्यान अमित शिंगारे आणि अरुणेश शिंदे यांनी जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं ही नम्र विनंती. यावेळेला ती 4थं षटक सुरू झालं आणि 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती केली आहे दांडी गुल. फलंदाज होत आहेत बाद. पहिल्या चेंडूवर जाते विकेट. संघाची धावसंख्या 35, 3रा गडी बाद. Dr. Devendra Pal sir, Doctors Foundation Champions Trophy 2024 organizer. We welcome you and we are really thankful to you for your great support throughout this event, in terms of caps and other sponsorship. We really appreciate this, your support. Thank you very much sir for being here, sparing your valuable time. Thank you very much. Thank you very much. I'm very happy to be here. I wish maybe like next year we'll be playing. Thank you. That's the spirit, sir. Thank you. Thank you very much, sir. Please, please. Sir. आणि या ठिकाणी गोलंदाजासाठी हॅट्रिक चान्स क्रिएट झालाय. पुनश्च एकदा स्वप्नील पाटील हॅट्रिक घेणार का या डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिल्या सीझनची पहिली हॅट्रिक, ऐतिहासिक हॅट्रिक कोणाच्या नावे जाणार? हॅट्रिक चान्स वन्स अगेन फॉर स्वप्नील पाटील. पहिल्या चेंडूवर त्रिफळाची, दुसऱ्या चेंडूवर झेल बाद, तिसऱ्या चेंडूवर विकेट त्याला मिळवून देईल का हॅट्रिकची दाद? याकडे आता आपल्या सर्वांच्या नजरा असतील. सर एकच मिनिट, हॅट्रिक बॉल आहे सर प्लीज. Mr. Shekhar Gowde and Mr. Sagar Gadigaonkar for their contribution towards this sponsorship. हॅट्रिक बॉल Are been felicitated over here. यावेळेला चेंडू तर हवेत गेलाय. Thank you. हॅट्रिक Thank you, चुकली Sagar आहे. ji. Thank you very much. Thank you, Shekhar ji. Thank you very much. Thank you very much. Pal sir, thank you very much. Sir, 3.3 षटकांनंतर धावसंख्या 36 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. धावसंख्या 36 वर आहे. 4 गडी या ठिकाणी बाद झाले आहेत. 36 वर 4. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातले. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला खेळलं समोरच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने चेंडूला खेळलं. लॉंग ऑफ त्या चेंडूवरती येऊन कव्हर करताना पाहायला मिळाले. 1 धाव. धावसंख्या 37 वर येऊन पोहोचली. 2 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या डाव संपण्यासाठी. आणि प्रोजेक्टेड स्कोअरकडे पाहिलं तर 40 दाखवलं जातोय. आताचा जर रन रेट मेंटेनन्सकडे पाहिलं तर 10.77, 10.9च्या रन रेटने पुढे आलाय संघ. यावेळेला हुक करायचं होतं त्या चेंडूला. लेग स्टंपच्या वरून जाणारा चेंडू डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. डावातला एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. स्वप्नील पाटील काय सुंदर गोलंदाजी करतायत. 5 चेंडू हाताळले आहेत, 2 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी देखील बाद केले आहेत स्वप्नील पाटील. डावातला शेवटचा चेंडू कट करायचं होतं त्या चेंडूला. 1 धाव घेतली आहे. यष्टीरक्षकाला देखील काही क्षणांसाठी समजलं नव्हतं तो चेंडू कुठे गेलाय. आणि षटकं या ठिकाणी संपली आहेत. 22च्या स्वरूपात शेवटची धाव जोडली जाईल. पहिला डाव या ठिकाणी झालाय समाप्त आणि 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या 38, 4 गडी बाद. दुसऱ्या डावात लक्ष असणार आहे 39 धावांचं. कुठलाही वेळ न दवडता लवकरच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. करंजाडे वॉरियर्स आणि ऐरोली सुपर किंग्स, तुम्हाला विनंती असणार आहे लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे आहेत.
आम्ही येतोय थोड्याच वेळात, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर फाउंडेशन आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 1. स्वरूप आपल्याला सांगेल ASK ला जिंकायला अजूनही 39 धावांची गरज आहे. 38 धावा झाल्यात पहिल्या डावात आणि 39 धावांची इथून पुढे असणार आहे गरज सामना जिंकण्यासाठी. 39चं लक्ष्य हे काही फार मोठं नाही. या ग्राउंडमध्ये ऑलमोस्ट बॉलर्सला काहीच नाही आहे पिचमध्ये एक्सेप्ट बाउन्स, आणि इफ यू बेंड युअर बॅक अँड बाउन्स आउट द बॅट्समन यू माइट हॅव अ चान्स. टर्न खूप सुंदर आहे, सो आय थिंक तुमच्या स्किलचा वापर करून तुम्ही 39 सुद्धा डिफेंड करू शकता मला वाटतं. करंजाडे वॉरियर्स, लेट्स स्टार्ट द गेम. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज युअर आहे. टायमर स्टार्ट्स नाव. सुरुवात होते या ठिकाणी दुसऱ्या डावाला. यावेळेला कोलवर डप्प्याचा चेंडू, पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूला मात्र ढकललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मिळणार आहे या पहिल्या चेंडूवर. धावांचं खातं या ठिकाणी ओपन होत आहे एका धावेनिशी. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, त्याला खेळलाय समोरच्या दिशेने सेफेस्ट झोन ऑफ द पार्क मध्ये. चेंडू जाईल, 1 बाउन्स इनटू द फेन्स. येतोय MOC चौकार. यावेळेला देखील तीच दिशा निवडली आहे, परंतु यावेळेला त्या चेंडूच्या खाली आहेत फिल्डर. पकडतील कॅच, आणि कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे हे येणारी वेळच सांगेल. पहिला गडी या ठिकाणी होतोय बाद आणि झटका लागतोय क्रमांक 1. तिसऱ्या चेंडूवरती गडी जातोय, गडी होतोय पहिला बाद. धावसंख्या 5, पहिला गडी बाद. यावेळेला देखील समोरचं क्षेत्र निवडलंय आणि यावेळेला देखील चेंडू जातोय निघून सीमारेषे पार. पुनश्च एकदा येतोय अपोलो हॉस्पिटल्स चौकार. एकोणचाळीस धावांचं लक्ष आहे. यावेळेला रनआउटची संधी आहे आणि बॉल तिथे टच झाला नाहीये आणि त्याचमुळे हा रनआउट दिला जाणार नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 वर येऊन पोहोचली आहे. 10 धावांवरती धावफलक येऊन पोहोचला आणि चेंडू जर आपण पाहिलं तर 5 चेंडू झालेत. 5 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत आणि
एक चेंडू शिल्लक आणि यावेळेला बॅटचा आवाज आलाय आणि फलंदाज मात्र बाहेरच्या दिशेने चालू लागलाय. आणखीन एका विकेटचं होत आहे पतन. गडी होतोय बाद शेवटच्या चेंडूवर. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 10. गडी बाद. अजूनही 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता इथून पुढे. चेंडू उरलेत 18, धावा हव्या आहेत 29. काय घडणार काय बिघडणार हे पाहावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आणि डाऊन द लेग साइड होता चेंडू. पंचांना हात पहिला व्हायला भाग पाडलाय. अवांतर धाव वाईट बॉल या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय आपल्याला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आता मात्र समीकरण बदलून येईल. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे इथून पुढे. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता आणि यावेळेला मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि नक्कीच जसजसे डॉट डिलिव्हरी जास्तीत जास्त येतील तसा करंट रन रेट कमी होत जाईल आणि रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढत जाणार आहे. आणि रिक्वायर्ड रन रेट म्हणजे जणू काही चिंतेची बाब राहील संघासाठी, कारण हा महत्वाचा सामना असणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला ढकलला समोरच्या दिशेने स्ट्रेट झोन मध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह, फटका जातोय सीमारेषे पार, येतोय नेक्स्ट स्केअर, चौकार. एक 1.2 षटकांनंतर धावसंख्या 15 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. यावेळेला देखील पुल केलाय चेंडूला. गॅप मध्ये आहे चेंडू. मिसफील्ड त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून. डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून देखील मिसफील्ड आणि हा फटका पुनश्च एकदा जातोय सीमारेषे पार. आणखीन एकदा येतोय बॅक टू बॅक नेक्स्ट स्केअर, चौकार, 4. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. मोठा फटका खेळला. यावेळेला फटका किती दूरवर जातोय, फिल्डर त्या चेंडूच्या खाली आणि यावेळेला मात्र अखेर पकडलाय झेल, संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. बॅटर होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 19 आणि तिसरा झटका, तिसरा गडी बाद. दोन चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू, वाईड बॉल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि 20 धावा आता धावफलकावर लगावल्या जातील. अजूनही 19 धावांची गरज आहे इथून पुढे. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता घसरत चाललाय. रिक्वायर्ड रन रेटकडे आपण जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आता येऊन पोहोचलाय तो म्हणजे 8.14 वरती. यावेळेला जर पाहिलं तर अंगांचा वेध घेतला चेंडूने. 1 धाव या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात दिली जाणार आहे. पायांचा वेध घेतला होता आणि त्याचमुळे लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. नक्कीच या 21 धावा आहेत. अजूनही 18 धावांची इथून पुढे आवश्यकता आहे. 12 चेंडू
13 चेंडू आणि 18 धावा. षटकातला शेवटचा चेंडू त्याला टोलावायचं होतं ओव्हर द डीप स्क्वेअर लेग, परंतु अंगाचा वेध घेतला. चेंडू जागेवरच राहिलाय आणि षटक या ठिकाणी संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 21. 3 गडी बाद, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गरज आहे 18 धावांची. कट करण्याचा प्रयत्न आणि कट. श्री मेडिको मेडिकलचे मालक ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने केला जातोय शुभ सन्मान. डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीला आपली उपस्थिती दर्शवली आहे श्री मेडिको मेडिकलचे मालक. वेलकम सर. मी विनंती करेन आपल्याला की आपण स्थानापन्न होऊन या सुरू असलेल्या सामन्याचा मॅच नंबर 9चा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर समीकरण बदलत चाललंय. 10 चेंडू आणि 14 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. माफ करा, 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता इथून पुढे. 3 चेंडूंचा खेळ या षटकातला बाकी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत गेलाय. कॉमेंट्री बॉक्स समोर सागर त्या चेंडूच्या खाली येतात आणि काय झेल पकडलाय. जोरदार टाळ्या. सुरेख झेल. धन्यवाद धन्यवाद. वेल डन सागर सर. व्हॉट अ कॅच. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर उभे होते आणि आम्ही अगदी जवळून ती कॅच पाहिली आहे आणि नो डाऊट इट वॉज अ वंडरफुल कॅच. कॅच ऑफ द मॅच. इट कॅन बी कॅच ऑफ द मॅच. 2.4 षटकांनंतर संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये आहे. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. तो वरती 1 धाव. आणि फिल्डिंग मध्ये काय घडतंय. फिल्डिंग मध्ये वारंवार गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय अपोलो हॉस्पिटल चौकार. कलंबोली वॉरियर्स. धावसंख्या 31 झाली आहे. अजूनही 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. यावेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न. पुल केला जात नाहीये. 1 धाव घेतली आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी बॉल पकडताना कोसळलेत. 1 धाव घेतली आहे. षटक या ठिकाणी संपले आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 32. 4 गडी बाद. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. गरज आहे धावांची 7. तुमचे 3 मिनिट्स बाकी आहेत. लास्ट ओव्हर चालू व्हायची आहे तुमची आणि त्वरा करा. आणि पुढचे नेक्स्ट 2 मॅच साठी कलंबोली वॉरियर्स प्लीज रेडी राहा. फिल्डिंगचा प्लॅन तुमचा ऑलरेडी रेडी ठेवा मनामध्ये. टीम नेरुल आयकॉनिक तुमचे 2 बॅट्समन रेडी ठेवा. यावेळेला चेंडूला फाईन लेगच्या दिशेने खेळलंय. 1 धाव घेतली आहे आणि एकाच धावीवर समाधान मानायला लागेल. आता समीकरण बदलून येणार आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. कारण जर आपण पाहिलं, जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीम्सला पॉइंट्स टेबल मध्ये 1-1
अंक शेअर करावा लागेल. 5 चेंडू आणि 6 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. एक बिग हिट आणि सामना तुमचा. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल चॅम्पियन्स ट्रॉफी. यावेळेला पायांचा वेध घेतला चेंडूनं आणि लेगबायच्या स्वरूपात नक्कीच या ठिकाणी एक धाव अर्चित केली जाणार आहे. लेगबायच्या स्वरूपात पंचांचा देखील तोच इशारा येताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदलून आलंय. 4 चेंडू आणि 5 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. सामन्यामध्ये आता चुरस यायला येताना पाहायला मिळते. यावेळेला फ्लिक केलाय चेंडूला. 2 धावा कमीत कमी या चेंडूवरती मिळतील. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची त्या ठिकाणी संधी आहे. यष्टीरक्षकाकडे रनआउट देखील घेतलाय. पंचांकडे सर्वांच्या नजरा आता टिकून आहेत. पंचांचा डिसिजन नक्की यावरती काय होतोय याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. अजूनपर्यंत डिसिजन कळवला नाहीये पंचांनी. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे आणि सामना जर बरोबरी सुटला तर एक पॉइंट शेअर करावा लागेल. No super over for the league stage matches. That's the final rule from Dr. Foundation Organizing Committee. So please note that every team. यावेळेला पदललित दाखवून खेळलेला फटका. 3 चेंडू 3 धावा हव्या असताना 1 धाव आली आहे. म्हणजे सामन्यामध्ये पुन्हा एकदा टेम्परेचर वाढलंय. नक्कीच प्रत्येक जण देवाला घालत असेल साद. कोणत्या संघाला मिळणार विजयाची दाद. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेला 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि हा प्रयत्न होईल सफल. ASK ऐरोली सुपर किंग्स आर द विनर ऑफ दिस 9th मॅच ऑफ द डे 2 of Champions Trophy Season 1. Congratulations.